कालची एक गोष्ट सांग का ऋषा. काय झालं? महाबीन राजा मस्त भोस उडतं नाही का मी हा शाळेतनी टापैकी मस्त आपले लेकर बसले होते. मी मस्त मास्तर बनलो हा आणि बम शिकून राहिलो. शाळेतल्या लेकर राहिली हो का? शिकून राहिलो राजा. मग महाबीन सकाळ झाली भोस उठवलं ना राजा काकून मले. हा काकून उठवलं झोपी तुमच्या महाबीन. मी म्हणलं हे तिच्या महाबीन काय हो म्हणलं. अगं उठवलं म्हणलं किती साजरं स्वप्न पाहून राहिलो. म्हटलं मस्त शिक्षक बनलो म्हणलं मी शाळेचा. आणि मस्त शाळेत मी शिकून राहिलो म्हणलं. हा आणि जेव्हा भोसूरची शाळेत जायची माली वेळ होती ना त्या मायची खटखट, हा तेव्हा भोसूरचं मी शाळेत जायच्या जीवाकडे ये राजा. आणि आता बैलाकडे जायच्या जीवाकडे येते तर भोसूरची शाळा दिसते डोळ्यासमोर. का शाळेत जावं असं मला वाटते. मग आता काय करायचं? आता काय भोकात आता काय करू. 45च्या वयात गेलो मी. सारी जिंदगी माली झंड झाली. काही नाही आता रोजचं 2 डिंगरं घ्या लागते. बैल वावरात जा लागते. घरी आलो बैल खुट्याले बांधलं का जेवा लागते. मग तुरी सोंगा लागते. तुरी सोंगल्या का घरी या लागते. जेवा लागते. जेवलं का थकलं का अजून झोपा लागते. झोपाई उठलं का असे फकणारे स्वप्न पाहायला भेटते. देव फकणारे स्वप्न देऊन राहिले माझ्या तकदीरा. हो का? काही होऊन नाही राहिलं. जसं आहे तसं जेवत जायचं बस. जय हिंद जय महाराष्ट्र.